नमस्कार. कसे आहात सगळेजण? आज आपण स्नॅक सेंटरमध्ये मिळणारे सँडविच कसे बनवायचे ते पाहतोय. अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. मोजकेच साहित्य लागते आणि घरात सगळं अवेलेबल असतं. सुरुवात करूया. तर इथं मी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. दोन्ही ब्रेडला इथं मी भरपूर असं बटर लावून घेतलेलं आहे. सोबतच इथं घेतलेली आहे ग्रीन चटणी. आता ही हिरवी चटणी कशी बनवायची? तर 2 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, त्याचसोबत मुठभर हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 10 ते 12 पुदिन्याची पाने, 2 चमचे दही आणि अर्धा चमचा चाट मसाला, चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचे. तयार झाली आपली हिरवी चटणी. ब्रेडच्या एका स्लाइसला संपूर्ण हिरवी चटणी लावून घेतली. दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे. टोमॅटो केचप लावणं ऑप्शनल आहे. तुम्हाला स्किप करायचं असेल, स्किप केलं तरी चालेल. आता यानंतर मी इथं घेतलेल्या आहेत भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. घरातल्याच आहेत, वेगळं असं काहीच घेतलेलं नाही. ब्रेडच्या एका स्लाइसवरती आपल्याला ठेवायचं आहे पातळ असा गोलाकार चिरून घेतलेला कांदा. यावरती टोमॅटोच्या स्लाइस ठेवायचे आहेत, काकडीचे काप आणि गाजराचे काप. सोबतच इथं मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे, त्याचे सुद्धा पातळ अशा स्लाइस करून घेतलेले आहेत. यावरती ठेवून घेऊयात. यावरती अगदी चिमूटभर किंवा छोटा पाव चमचा चाट मसाला भुरभुरून घ्यायचा आहे, काळी मिरी पावडर चिमूटभर आणि अगदी थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं आहे. यानंतर यावर आपल्याला ठेवायचे चीजची स्लाइस. तर इथं मी चीज स्लाइस वापरले. याऐवजी तुम्ही चीजचा क्यूब असेल तर तो खिसून वापरला तरी चालेल. आता जी दुसरी ब्रेडची स्लाइस होती टोमॅटो केचप लावलेली, ती यावर अशी उलटी ठेवायची आहे. हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि इथं मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय. यावरती याला भाजून घ्यायचं आहे. तर त्याआधी इथं आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे. बटर गरम झालं की यावरती ब्रेड ठेवायचं आहे. आता हे सँडविच व्यवस्थित भाजलं जावं यासाठी यावरती एखादी छोटीशी प्लेट ठेवायची आहे. आपली ब्रेडची स्लाइस ज्या मापाची असेल तेवढी छोटीशी प्लेट ठेवली तरी चालेल. यावरती वजनदार असं काहीतरी ठेवायचं. तर इथं मी खलबत्ता घेतलेला आहे. याऐवजी तुमच्याकडे दुसरं काही वजनदार वस्तू असेल ती ठेवली तरी चालेल. तर 1 ते 1.5 मिनिटं झाला. एक बाजू व्यवस्थित भाजून झाली आहे. आता वरच्या बाजूने याला बटर लावायचं आहे आणि बाजू पलटून घ्यायची आहे. याला पलटून घेऊयात आणि सेम दुसऱ्या बाजूने सुद्धा यावर वजनदार काहीतरी ठेवून भाजून घेऊ. गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती याला एका बाजूने छान खरपूस होईपर्यंत किंवा हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सँडविच तुम्ही कमी गॅसवरती जितका जास्त वेळ भाजाल तितकं वरून त्याला छान असा क्रिस्पीनेसपणा येतो आणि सँडविच उत्तम तयार होतं. याला तव्यातून काढून घेऊयात आणि कट करून पटकन सर्व करूयात. यावरती मी भरपूर असं चीज खिसलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल किंवा आवडत असेल तर वापरा किंवा स्किप केलं तरी चालेल. तयार झाले स्नॅक सेंटरमध्ये मिळणारे झटपट तयार होणारे घरगुती साहित्यातले सँडविच. हे सँडविच तुम्ही संध्याकाळी स्नॅक्स टाईमला खाऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याला बनवलं तरीही चालेल. इथं जर तुम्हाला ब्राऊन ब्रेड मिळाला तर तो तुम्ही वापरला तर अजून हेल्दी होईल. चला तर मग हे सँडविच घरी करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट्स करून कळवत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.